ZRPN ZRPN काय भाई? ZRPN काय म्हणतो? अरे ही आपला मोठा सगळ्यात मोठा आज भारताचा ब्रँड आहे ZRPN रॉयल ऑटो हब. याच्यावर आपण एक अशी माहिती देतोय जे सगळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पण लोकांना माहीत नसेल. सांगा सर. आपण ना गाडीबद्दल माहिती देतोय. ॲक्च्युली ही गाडी आपण जेव्हा स्टार्ट होत नाही त्यावेळी आपण विचार करतो गाडीची बॅटरी ड्रेन झाली असतील. तर गाडीची बॅटरी ड्रेन झाली असेल तर हा मोठा इश्यू नसतो. गाडीच्या बॅटरीला जे सप्लाय करणारे करंट असतात ना त्याचे सर्किट पण खराब होऊ शकतात. तर या गाडीचा इश्यू असाच झालेला. आमचा एक कस्टमर आलेला, लाईव्ह एक्सपिरियन्स आम्ही बघितलेला. गाडीचा बघायला आला तो, पण गाडी स्टार्टच होत नाही. आम्हाला वाटलं बॅटरी खराब झाले, समजा बॅटरी डाऊन झाली गाडीची. मग आम्ही काय केलं, 2 गाड्या आणल्या आणि वायरच्या साहाय्याने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण आमची गाडी स्टार्ट झाली नाही. मग आम्ही गाडीची बॅटरी, आम्हाला वाटलं गाडीची बॅटरी तर बरोबर आहे. मग इश्यू भेटला, ज्या गाडीच्या बॅटरीमधून जो करंट सप्लाय होतो तेच खराब आहे. हा सर्किट खराब झालेला. पण हा सर्किटची प्राईस हार्डली तुम्हाला ना 100 रुपीज 150 रुपीजला भेटून जातो. 150 रुपयापर्यंत भेटून जातो तो सर्किट. आणि तो सर्किट तुम्ही फिट करायचा तिकडे. तो एक्सचेंज केला, फिट केला, मग फटाकसन पण गाडी स्टार्ट झाली. छोटासा इश्यू होता तो, पण तो इश्यू बघायला पण आम्ही सारखी इकडून तिकडून वायर लावून गाडीची बॅटरीवर सगळा दोष बॅटरीला देत होतो. आम्हाला सगळ्यात मोठं ह्याच्यामध्ये काय लक्ष द्यायचं आहे, तुम्ही जेव्हा पण गाडी चालू करणार आणि तुम्हाला एवढं चेक करायचं तुमच्या गाडीमध्ये सगळ्या लाईटी ऑन होत आहेत का. एकदा बॅटरी तुम्ही चालू केली आणि गाडीवर जो मीटर आहे त्याच्यावर तुम्ही जेव्हा सेल्फ देतात तेव्हा तुमची जर सेल्फ दिल्यावर तुमची बॅटरी जी आहे रिस्पॉन्स देते नाही देते, म्हणजे एक ब्लिंक होतोय का, ब्लिंक होतं त्याच्यामध्ये तुमची बॅटरी म्हणजे वीक झालेली आहे. इन केस तो पण रिस्पॉन्स नाही आहे आणि कुठली लाईट दिसत नाही, मग तेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम कळून येईल. सगळ्यात म्हणजे यांनी जे एकदम चांगली तुम्हाला माहिती दिली आहे, हा जो पॅनल आहे, पॅनलवर बघा सगळ्यात पहिले मॉइश्चर आहे का कुठेही आजूबाजूला. आणि समजा मॉइश्चर असला तर तुम्हाला समजा मेकॅनिक अवेलेबल नाही आहे, तुम्ही कुठे अडकला असतील, कुठे तुम्ही गाडी अशी पार्क केली असेल, तुम्हाला हा जो पॅनल आहे काढून त्याच्यावर एक पेपरनी घासा, काय तुमच्याकडे वस्तू असेल त्याला घासा. आणि आजूबाजूचा जो पॅनलचा हा जो इकडे दाखवा तुम्ही झूमवर, हा जो पॅनलच्या मध्ये जो हा लोखंडाचा जो हा दिसतोय त्याला ना तुम्ही चांगलं पेपरनी काही तुमच्यावर असं घासायसारखी वस्तू असेल त्याच्याने घासा. त्याच्याने काय होणार, तुम्हाला जो गाडीला आणि बॅटरीच्या पॅनलचा जो करंट आहे जो त्या भेटत नव्हता, त्याच्यानंतर हा करंट जो आहे तो गाडीला सप्लाय होईल आणि मग जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. तर असंच आमच्याबरोबर पण झालेलं. आणि पुन्हा कुठल्याही तुम्हाला अशी गोष्ट तुमच्यावर घडली तर तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. विघ्नेश कोपरकर सांगा आता. आणि समजा तो पॅनलचा पण इश्यू असेल तर तुम्हाला त्या डिस्प्लेच्या इंडिकेटर लाईटवर दिसून जातो, तो प्लस मायनसच्या साईनचा इश्यू आहे ते डिस्प्लेच्या लाईटवर तुम्हाला कळून जातं. आणि ते डिस्प्लेच्या लाईटवरूनच तुम्ही ते सोल्यूशन करू शकता. असेच तुम्हाला चांगले जास्तीत जास्त माहितीसारखे व्हिडिओ आमच्यातर्फे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचा जो बटन आहे त्याला नक्की दाबा. कारण की तुम्हाला आपले जेवढे पण व्हिडिओ असतील, सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनवर सगळ्यात पहिले तुम्हाला भेटतील. कारण की तुम्हाला अशी माहिती, मला नाही वाटत तुम्हाला अशी माहिती मिस करावी. आणि आज बॅटरीचा इश्यू अगोदर आम्ही एक रिलेचा पण व्हिडिओ टाकलेला, त्याला पण बॅटरी